आता जसं ह्याला मी म्हणलं की 5 एलिमेंट्सना पोझिशनला महत्व आहे, तसं प्रत्येक गोष्ट कुठे आहे त्यालाही महत्व आहेच. अगेन द बेस इज 5 प्रिन्सिपल किंवा 5 एलिमेंट्स. सॉरी, आता नॉर्थ ईस्टला तुम्ही जर बेडरूम केली तर ती देवाची जागा आहे, ईशान्याची जागा आहे, तर तिथे यंग कपलचं तिथे बेडरूम नसायला पाहिजे, न्यूली मॅरिड और जस्ट मॅरिड, कारण ती देवाची जागा आहे. तर त्याला आता परत सत्व रज आणि तम जे गुण आहे, तर त्यापैकी तिथे सत्व हे गुण तिथे असायला पाहिजे. तम जो दिलेला आहे तो साऊथ वेस्टला दिलेला आहे. सो यंग कपल किंवा घरातली मोठी व्यक्ती जी आहे की त्यांची बेडरूम साऊथ वेस्टला असायला पाहिजे. नॉर्थ ईस्टला नक्कीच यंग कपलची नको. सिमिलरली साऊथ ईस्टला पण नको. याचं कारण म्हणजे अगदीच अशक्य असेल तर ठेवा, पण जर चुकून काही ते आग्नेची दिशा आहे, तिथे जर चुकून काही भांडाभांडी काही झाली, ठिणगी पडली तर भडकाच उडतो, म्हणून तिथे नको. सिमिलरली मग उरल्या कुठल्या तर साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट. आता नॉर्थ वेस्ट ही वायव्य दिशा आहे, तिथे थोडासा आता पुरुषाच्या करता थोडासा अनस्टेबल असतो पुरुष तिकडे, पण अगदीच ती वर्जन आहे. बेस्ट इज साऊथ वेस्ट. सो हे झालं बेडरूम्स. पण आता प्रत्येक ठिकाणी साऊथ वेस्ट बेडरूम असेलच असं नाही की घरात बाबा आता मुलं आहेत, आई वडील आहेत सगळे, तर त्यांना प्रत्येकाला ते डिस्ट्रीब्यूट करणार असेल. मग त्यावेळेला आता आजी आजोबा आहेत समजा, त्यांना तुम्ही नॉर्थ ईस्ट बेडरूम द्या, प्रॉब्लेम नाही, कारण ते काही ऍक्टिव्ह याच्यात लीड मधले नाहीत. सिमिलरली साऊथ ईस्टला असं सिंगल मुलं इन द सेन्स मुलगा मुलगी किंवा बहीण भाऊ वगैरे असतील, तर त्यांना तिथे हे करावं, ठेवा. काय थोडेफार भांडाभांडी होतील, पण ती बहीण भावांची असतात, ती सगळीकडे असतात, तर तेवढ्या मॅनेजेबल असतात. किंवा त्याचा आपल्याला उलटा इफेक्ट करून घ्यायचा येतो की समजा थोडंसं मुलगा किंवा मूल आवडसे थोडंसं मरगळलेलं असेल की काय उत्साह नसेल, एनर्जी असेल, तर त्याला तिथे ठेवा, कारण तिथे एनर्जी मिळते भरपूर. सिमिलरली कोणी फार हायपर असतात काही हल्ली मुलं, त्यांना नॉर्थ वेस्टला ठेवू नका, कारण तिथे अनस्टेबल वायूची दिशा येते, अनस्टेबल होतात, तर ते गडबड होते. आता आमच्याकडे मी सांगतो, हे मला शिकायच्या आधी जेव्हा आम्ही आमच्या घराचं रिनोव्हेशन सगळं केलं तेव्हा मी शिकलेलो नव्हतो, पण काही गोष्टी माहिती होत्या, पण त्यातले इंट्रिकसीज आणि हे सगळं मला माहित नव्हतं. म्हणून माझ्या मुलाची बेडरूम त्यावेळी आधी होती अशी नॉर्थ वेस्टला केली, कारण मला माहिती होतं जनरली असं असं. पण आता कलरचा कसा इफेक्ट असतो, तर त्याला येलो कलर भयंकर आवडतो, म्हणून आम्ही त्याच्या ह्याला येलो थीम ठेवली आणि येलो दिला, त्याला भयंकर आवडतो म्हणून. आणि काय गंमत, तो 7वी 8वीत मला वाटतं तेव्हा होता, आणि अत्यंत त्याला आता अभिनव मध्ये तुला माहितीच आहे की त्यांना काय बेस्ट स्टुडंट किंवा काय बेस्ट परफॉर्मन्स जे असले त्याला प्राइजेस आणि सगळे 6वी 7वी पर्यंत मिळायचे. अत्यंत फर्स्ट पहिल्या 2-3 दिवसात येणारा, 8वी नंतर त्याचं बिघडलंच सगळं. अभ्यास करत असा आला, काय झालं आम्हाला तर 2-3 वर्ष कळलंच नाही, कसं बसं सोनियाने त्याला अभ्यास करून 10वीत करून त्या अभ्यास वगैरे करून त्याला मिळवले मार्क. आणि मग जेव्हा लक्षात आलं त्यानंतर मग आम्ही 1-2 वर्ष त्या ह्याच्यात कोविड आलं हे तेव्हा आम्हाला ते काही बदल करता येईल त्या ह्याच्यात लक्षात आलं तरी. मग फायनली मी 2-3 वर्षापूर्वी ते बदल केले. मी इंजिनिअरिंगला सुद्धा पहिल्या वर्षी जरा पेपर डाऊन घेऊन 1-2 झाले त्याचे, पण म्हणाल एवढा हुशार आहे तो हुशार, पण तो वाय इज इट परफॉर्मिंग आणि काय असं होतंय. मग आम्ही शेवटी त्याच्याला आयडियल तिथे ब्लू थीम असायला पाहिजे, तर ती आम्ही केली आणि वी सॉ द इफेक्ट्स विदिन 3-4 मंथ्स परत. हो, मग ही इज नाव कूल डाऊन, काम डाऊन, आणि आता त्याला हो दे हॅव गॉन बेटर. हे आमच्याच घरात मी पाहिलं. सो तसं म्हणलं की बेडरूम जर तू म्हणलास की बेडरूम असं प्रत्येक ठिकाणी त्याची पोझिशन आणि कुठे कोणी झोपावं की कोणी ती वापरावी हेही तेवढंच महत्वाचं आहे. सिमिलरली बेडची पोझिशन कशी असावी. आता कुठली रूम घेऊ आपण फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यात कायम तुमचं डोकं आयडियली इट शुड बी टुवर्ड्स साऊथ आणि नेव्हर टुवर्ड्स नॉर्थ. ईस्ट वेस्ट तुम्ही झोपत असाल तरी ठीक आहे, नाही असं नाही, पण साऊथलाच तुमचं डोकं असायला पाहिजे. त्याच्यात अगेन एक सिम्पल प्रिन्सिपल आहे फिजिक्सचं की जसं नॉर्थ पोल म्हणजे नॉर्थ पोल इज अ पॉझिटिव्ह पोल, साऊथ इज निगेटिव्ह, तसं आपल्या शरीरात सुद्धा डोकं इज पॉझिटिव्ह आणि पाय इज निगेटिव्ह, आणि ऑलवेज ऑपोजिट्स अट्रॅक्ट आणि सेम पोल्स रिपेल. तर नॉर्थ साईडला तुम्ही डोकं केलं तर तुम्हाला तब्येतीचा त्रास, डोकेदुखी आणि दॅट्स वाय रक्ताचा फ्लो आणि याला हॅम्पर होतो या सगळ्या गोष्टी. म्हणून डोकं साऊथ कडे करावं, करेक्ट, आणि पाय नॉर्थ कडे करावे. आणि ह्या अगदी पूर्वीच्या काळी लोकांनी फक्त काय हे प्रिन्सिपल की सायन्स आहे सगळ्या याच्या मागे, बरोबर आहे, पण मे बी लोक पूर्वीचे ऐकत नसतील म्हणून ते थोडीशी भीती घालून दिली की अरे जिवंत माणसं असं करायचं बट देयर इज अ प्रिन्सिपल, देयर इज अ सायन्स बिहाइंड दिस. येस. मग आणि मिरर्स बद्दल मिरर्स काय होतं, व्हेन यू प्लेस अ मिरर इट इज अन एक्सटेन्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर डिरेक्शन. ओके.
मग आता धरून चलो, आता ही समजा ईस्ट आहे असं आपण धरलं. आता आपण इथे मिरर लावला तर तुम्ही, अँड दिस इज वेस्ट फॉर एक्झाम्पल, तर इथून तुम्ही पाहताल ती तुम्हाला एक्सटेंडेड तिकडे दिसते. मग ह्याचं रिफ्लेक्शन असेल पण दॅट इज एक्सटेंडेड. ओके. तर ऑलवेज नॉर्थ अँड ईस्ट शुड बी एक्सटेंडेड, कारण त्या पॉझिटिव्ह डिरेक्शन आहेत. ओके. आणि साऊथ आणि वेस्ट ह्या तुमच्या छोट्याच असायला पाहिजे. बरोबर. म्हणून आम्ही नॉर्मली म्हणतो की तुम्ही नॉर्थ आणि ईस्ट वॉल्स वरती म्हणजे मिरर शुड बी ऑन द नॉर्थ वॉल. येस, ऑन द ईस्ट वॉल. वॉल ना, म्हणजे ऑन द वॉल, नॉट फेसिंग दॅट. नो नो नो, ऑन दॅट वॉल. येस, ऑन दॅट वॉल. करेक्ट. म्हणजे जेव्हा ही समजा म्हणलं असं की ही आता समजा नॉर्थ वॉल आहे, तर ह्या वॉलवर तुम्ही जे करा. आम्ही उलटी प्लेस केलेली. आता मी चेंज केलं ते. माझं मी काय केलेलं होतं, आय थॉट इट इज लाईक इट शुड फेस द नॉर्थ. नाही, इट शुड बी ऑन द नॉर्थ वॉल ना. इट शुड बी ऑन द नॉर्थ वॉल. अन एक्सटेन्शन. पण ऑटोमॅटिकली तो कॉर्नर सुंदर दिसायला लागला. You know, like ते छान आहे. पण आता आय डोंट नो इन विच सेक्शन इट इज, पण तुमची आता आर्थिक स्थिती चांगली सुधारेल त्या ह्याच्यात. जस्ट सी या ह्याच्यात मग ते इफेक्ट मिळतात ना. राईट. त्यामुळे ह्या काही काही गोष्टी, म्हणून ते साऊथ आणि वेस्ट वॉल वरती हे नसावेत. ओके.